नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला प्रश्न आहे की मानवी शरीरातील किती टक्के वजन हे हाडांनी व्यापलेलं आहे. सो आपल्या मानवी शरीरातील एकूण 14% वजन हे हाडांनी व्यापलेलं आहे. लाल रक्तपेशींचा नाश होण्याला काय म्हणतात? सो आरबीसीचा नाश होतो त्याला हेमोलिसिस असं म्हटलं जातं. मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? सो मानवी शरीरात सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे थायरॉइड ग्रंथी, आणि या थायरॉइड ग्रंथीचं वजन असतं 25 ते 30 ग्रॅम. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागलेलं संप्रेरक कोणतं आहे? सो नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारं संप्रेरक आहे ऑक्सिटॉक्सिन. मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला ग्लुकोजचं गोदाम असंही म्हटलं जातं? सो ग्लुकोजचं गोदाम म्हटलं जातं यकृताला, कारण इथे जे आहे ग्लुकोजचा साठा असतो. ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम कोणी मांडले? सो ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडलेले आहेत केपलर नावाच्या सायंटिस्टने. जीवाश्माचं नेमकं वय शोधण्यात कोणती पद्धत मदत करते? सो जीवाश्माचं जर वय शोधायचं असेल तर त्यासाठी कार्बन डेटिंग नावाची पद्धत मदत करते. ॲनेलिडा आणि अर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा कोणता आहे? सो ॲनेलिडा आणि अर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा आहे पेरिपॅटस. पाण्याच्या विसंगत वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कशाचा वापर करतात? सो पाण्याच्या विसंगत वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी होपचे उपकरण वापरले जाते. वातावरणातील तापमान वाढवणारा वायू कोणता आहे? सो वातावरणातील तापमान वाढवण्याचं काम करतो कार्बन डायऑक्साईड. आर.एच. विटाकर यांनी सजीवांचं किती प्रकारात वर्गीकरण केलं? सो आर.एच. विटाकर यांनी सजीवांचं 5 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ते कोणकोणतं आहे? तर मोनेरा सृष्टी, प्रोटिस्टा सृष्टी, फंगाय सृष्टी, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी. हिपॅटायटिसचे किती प्रकार आहेत? सो हिपॅटायटिसचे एकूण 5 प्रकार आहेत. हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी आणि हिपॅटायटिस ई. हिपॅटायटिस म्हणजे काय? तर हिपॅटायटिस म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला कावळी म्हणतो. त्या कावळीचे 5 प्रकार आहेत. कोणत्या हिपॅटायटिस विषाणूचा संसर्ग हा दूषित अन्न व पाण्यामार्फत होतो? सो दूषित अन्न व पाण्यामार्फत होणाऱ्या हिपॅटायटिसला म्हटलं जातं हिपॅटायटिस ए आणि ई. कोणता हिपॅटायटिस हा दूषित रक्तामुळे पसरतो? सो दूषित रक्तामुळे हिपॅटायटिस बी, सी आणि डी हे पसरतात. वनस्पतींचा अबीजपत्री व बीजपत्री असा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? सो एचर नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याने वनस्पतींचा अबीजपत्री व बीजपत्री असा शोध लावला, आणि हा शोध त्याने 1883 मध्ये लावला. अ व ब जीवनसत्वाचा शोध टिंबटिंब यांनी लावला. सो विटॅमिन ए आणि विटॅमिन बी या 2 जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे मॅक्युनल नावाच्या शास्त्रज्ञाने. कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा रोग होतो? सो लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया नावाचा रोग होतो. लाल अस्थिमज्जाचे कार्य टिंबटिंब आहे. सो लाल अस्थिमज्जाचे कार्य आहे रक्तपेशींची निर्मिती करणं. ऑक्सिजन शरीराच्या पेशींमध्ये कोणाद्वारे वाहून नेलं जातं? ऑक्सिजन शरीराच्या पेशींमध्ये आरबीसीस द्वारे वाहून नेलं जातं. आरबीसीस म्हणजे काय? तर रेड ब्लड कार्पसल. याला मराठीमध्ये जे आहे लाल रक्तपेशी असंही म्हणतात. परावर्तक दुर्बीण तयार करणारं पहिले शास्त्रज्ञ कोण होते? सो परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते आयझॅक न्यूटन. वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात त्या वनस्पती कोणत्या आहेत? सो वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात त्या वनस्पती आहेत अनावृत्त बीजी. धातू हे मुख्यत्वे कोणत्या अवस्थेत असतात? धातू हे मुख्यत्वे स्थायू अवस्थेमध्ये असतात. कोणते धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात? सो आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की जे धातू असतात हे धातू मुख्यतः स्थायू अवस्थेत आढळतात, पण काही धातू असे असतात जे याला अपवाद आहेत, जसे की पारा आणि गॅलियम. पारा आणि गॅलियम हे जे धातू आहेत हे द्रव अवस्थेत आढळतात कक्ष तापमानाला. कक्ष तापमान म्हणजे काय? तर रूम टेम्परेचर. कुष्ठरोगाच्या रोगजंतूचा शोध कोणी लावला? सो कुष्ठरोगाच्या रोगजंतूचा शोध लावलेला आहे डॉक्टर ए हॅन्सन यांनी 1873 साली. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या टिंबटिंबचे गुणात्मक माप आहे. सो न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान जे आहे हे वस्तूच्या जडत्वाचं गुणात्मक माप आहे. धान्य साठा टिकवण्यासाठी कोणते औषध वापरतात?
सो धान्य साठा टिकवून ठेवण्यासाठी सोडियम क्लोरेट नावाचं औषध वापरलं जातं. पृथ्वीची त्रिज्या टिंबटिंब जवळ कमी तर टिंबटिंब जवळ जास्त आहे. सो पृथ्वीची त्रिज्या ही ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. दवबिंदूवर सापेक्ष आर्द्रता टिंबटिंब असते. सो दवबिंदूवर सापेक्ष आर्द्रता ही 100% असते. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावरती टिंबटिंब अवलंबून असतो. सो माध्यमातील प्रकाशाच्या वेगावरती अपवर्तनांक अवलंबून असतो. प्लाझ्मोडियम या परजीवींमुळे कोणता रोग होतो? सो प्लाझ्मोडियम या परजीवींमुळे मलेरिया हा रोग होतो. आपल्या शरीरात कोण जैव रासायनिक अभिक्रियांचा दर वाढवतात? सो आपल्या शरीरामध्ये विकरे म्हणजेच एन्झाईम हे जैव रासायनिक अभिक्रियांचा दर वाढवतात. अस्थिमज्जा टिंबटिंबामध्ये अनुपस्थित आहे. सो अस्थिमज्जा ही पक्ष्यांमध्ये अनुपस्थित असते. वनस्पतींची उत्पादकता आणि वितरण मोठ्या प्रमाणात कोणावर अवलंबून असतं? सो वनस्पतींची उत्पादकता आणि वितरण हे मोठ्या प्रमाणात पाण्यावरती अवलंबून असतं. रक्त टिंबटिंबामध्ये शुद्ध होतं. सो रक्त हे मूत्रपिंड म्हणजेच किडनीमध्ये शुद्ध होतं. कार्ल लिनियस यांनी सजीवांचं वर्गीकरण किती गटात केलं? सो कार्ल लिनियस यांनी सजीवांचं वर्गीकरण 2 गटात केलं, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी. ओरिजिन ऑफ स्पीशीज नावाचं पुस्तक कोणी लिहिलं? सो ओरिजिन ऑफ स्पीशीज नावाचं पुस्तक लिहिलं आहे चार्ल्स डार्विन यांनी. हे डार्विन तेच आहेत ज्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचं कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना काय म्हणतात? सो या पेशींना म्हटलं जातं चेतापेशी. चेतापेशी हे शरीरामध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचं कार्य करतात. धातूंची ऑक्साइडे टिंबटिंब असतात. सो धातूंची ऑक्साइडे ही आम्लारी धर्मी असतात. ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध कोणी लावला? सो ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे 1900 साली. धातूपासून तारा तयार करण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? सो धातूपासून तारा तयार करण्याच्या गुणधर्माला म्हटलं जातं तन्यता. अस्थिमज्जा प्रामुख्याने कोणत्या 2 प्रकारची असते? सो अस्थिमज्जा प्रामुख्याने लाल अस्थिमज्जा आणि पिवळी अस्थिमज्जा अशा 2 प्रकारची असते. मीनामाटा रोग कशामुळे होतो? सो पाऱ्यामुळे मीनामाटा हा रोग होतो. कोणता रोग हा हेन्सनचा रोग या नावाने ओळखला जातो? सो कुष्ठरोग हा हेन्सनचा रोग या नावाने ओळखला जातो. कुष्ठरोग कोणत्या जीवाणूंमुळे होतो? सो कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेपरा या जीवाणूंमुळे होतो. हायड्रोजन आणि टिंबटिंब या वायूंच्या संयोगामुळे पाणी तयार होतं. सो हायड्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंच्या संयोगामुळे पाणी तयार होतं. त्वरण म्हणजे टिंबटिंबामधील बदलाचा दर होय. सो त्वरण म्हणजे वेगामधील बदलाचा दर होय. आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर काढणं या प्रक्रियेला काय म्हणतात? सो टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला म्हटलं जातं उत्सर्जन. एबी रक्तगटाचा शोध कोणी लावला? सो एबी रक्तगटाचा शोध लावलेला आहे 1902 मध्ये डेस्कास्टेलो आणि स्टर्ली या 2 शास्त्रज्ञांनी. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.